आता हे हत्ती जर कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती बारा, तुम्ही या 1 मिनिट इकडं, इथं आपल्याला आहे ना ते आहे म्हणजे हत्ती तलाव. आता त्याचे 2 प्रामुख्याने उद्देश असतात. एक म्हणजे पूर्ण आहे ना जे भारत मातेचं मंदिर बघायला मिळतंय. सध्या तुम्ही किती उंच हा चांदमिनार बघू शकता. थोडक्यामध्ये या तोफांकडे तुम्ही नजर फिरू शकता. हे इथं तोफेवरती काहीतरी. आता माझ्या उजव्या बाजूला जी पांढरी इमारत तुम्ही बघताय, सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती इथं बघायला मिळते. आता आपण आहोत त्या परिसरामध्ये, याला म्हटलं जातं महाकोट. आणि जो मेन दरवाजा आहे, पहिला दरवाजा जो आपण बघितलं, त्याच्या पाठीमागल जे परिसर जर आपण बघितला तर त्याला म्हटलं जातं ते म्हणजे अंबरकोट. आणि हा जो समोर आपल्याला दरवाजाची बुरुज दिसतंय ना, त्याच्या पाठीमागील जर भाग बघितलं तर तिथनं चालू होतो तो म्हणजे काळा कोट. त्याच्याच अलीकडं उजव्या हाताला आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे चिनी महल. चला आता आपण ना थोड्यामध्ये तिकडे जाऊ. आता इथपर्यंत आल्यानंतर डाव्या साईडला नाही का इकडं जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. इथं समोरच मस्तपैकी थंड असं पाण्याची व्यवस्था केलेली पिण्यासाठी. इथं नाही का आपल्याला देवगिरीचा जो मॅप आहे जो आपण फ्रंटला बघितला होता तो इथं मस्तपैकी केलेला आपल्याला दिसतोय. इथून बघू शकता मस्त हे जे पुरातत्व खातं आहे त्यांनी कशा पद्धतीने इथं बांधकाम वगैरे केलेलं आहे. आता थोडंसंच पुढं आल्यानंतर आहे ना इथं हा जो परिसर आहे हा म्हणजे कालाकोट, जे की आत्ता आपण अगोदर सांगितलं सुद्धा. त्याच्यावाली ही माहिती आपल्याला इथं दिलेली दिसते. 3ही भाषामध्ये इथं माहिती दिलेली. आणि जर कधी याच्या आता माझ्या डाव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला हेमाडपंथी मंदिराचं जे बांधकाम आहे ते आपल्याला इथं दिसून येत आहे. थोडक्यामध्ये आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्ही थोडक्यामध्ये इकडे बुर्जांवरती ना एकदा नजर फिरू शकता. हे जे पण काही भिंतींचं बुर्जांचं जे बांधकाम केलेलं दिसतंय ते पूर्ण आपल्याला पिरॅमिड स्ट्रक्चरमध्ये केलेलं दिसतंय, जे की आपण अगोदरच त्याचं चर्चा ही केलेली आहे की हे पिरॅमिड स्ट्रक्चरमध्ये का बरं आहे, जे की असं तिरप्या पद्धतीनं. आणि किती उंच उंच हे बुर्ज आपल्याला दिसून येत आहे. चला आता थोडंसं नाही का या मंदिरामध्ये जाऊया. मंदिरामध्ये आल्यानंतर आहे ना इथं आपल्याला बरेच असे कॉलम्स बघायला मिळत आहे. इथं सध्याच्या कंडिशनला आपल्याला म्हणजे कोणत्या देवी देवताचं हे मंदिर होतं हे तर काही दिसून येत नाही आहे. पण थोडक्यामध्ये इथं यायचं, जे हेमाडपंथी मंदिराचं बांधकाम आहे त्याचा थोडासा आढावा घ्यायचा, बघायचं. हे जो कॉलम आहे यांची जी रचना आहे, कसं ह्या दगडांवरती कोरीव काम केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता. हे साईडला सुद्धा जे आपल्याला थोडंसं स्ट्रक्चर बघायला मिळत आहे, जे ते कदाचित त्यावेळी मूर्ती वगैरे ठेवलेली असू शकते. हे तुम्ही थोडक्यामध्ये नाही का जे कोरीव काम आहे, हे फुलं वगैरे हे तुम्ही नाही का बघू शकता. हे बघा कसल्या पद्धतीचं कोरीव काम हे आपल्या इथं केलेलं आहे ना दिसून येत आहे. हे कॉलमवरती पण तुम्ही बघू शकता की कसल्या पद्धतीचं हे आपल्याला बांधकाम यावरती केलेलं दिसून येऊ शकतं. आल्यानंतर इथं मस्त वातावरण पण एकदम भारी आणि थंड वातावरण आपल्याला बघायला मिळते. परत तीच एक गोष्ट इथं येते, आता म्हणा किंवा मागील काही काळामध्ये म्हणा, ज्यावेळेस पुरातत्व खातं किंवा सिक्युरिटी ह्या कमी होता त्यावेळेस म्हणा, परंतु असतातच काही नमुने त्यांनी नाही का या मंदिराच्या या पवित्र ठिकाणाला सुद्धा सोडलेलं नाही आहे. तिथं सुद्धा काही काही गोष्टी ज्या नाही लिहायला पाहिजे त्यासुद्धा लिहिलेलं आपल्याला दिसून येते. जसे की तुम्ही समोर भिंतीवरती बघू शकता, इथं कॉलमवरती बघू शकता. चला मित्रांनो, हे मंदिर आपण बघितले. आता आपण जाऊया ते म्हणजे समोरच्या दरवाजाकरता. आता त्या दरवाजाची जी बांधणी आहे ती कशा पद्धतीने स्पेशल आहे ना ते आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. थोडक्यामध्ये हा जो आवाढव्य असा जो दरवाजांचा बुरुजांचा जो प्रकार आहे तो तुम्ही थोडक्यामध्ये बघू शकता, किती भयंकर आहे. आणि त्याचमुळे मित्रांनो हा जो देवगिरी आहे ना याला अभेद्य असं म्हटलेलं आहे. कारण आजपर्यंत जेवढे पण राजे महाराजे होऊन गेले कोणीही ह्या किल्ल्याला युद्ध करून जिंकलेलं नाहीये. त्याचं हेच कारण आहे की आपल्याला पावलं पावले ना विशेष असे योजना राबवलेली दिसते सिक्युरिटीच्या हेतूने. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला भूलभुला वगैरे तर दिसणारच आहे. त्यावेळेस सुद्धा तुम्ही बघशाल की किती वेगळ्या पद्धतीने या किल्ल्याची रचना केलेली आहे. या किल्ल्याचा इतिहास आपण थोडक्यामध्ये पुढे गेलो बघणारच आहोत. आता मित्रांनो आपण आलेलो कालाकोटच्या थोडंसं पुढं. आता तुम्ही नाही का या परत ही जे दरवाजा आहे यांची वेळी रचना बघू शकता, खिळे वगैरे बघू शकता. प्रामुख्याने हे जर खिळे बघितले तर आपण महादरवाजा बघितलं तर त्या दरवाजाला जे खिळे लावले होते ते मोठ्या प्रमाणामध्ये मोठे आकाराचे होते. इथं आपल्याला छोटे बघू शकता. आणि जर कधी आपण पाठीमागनं बघितलं, जेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की किल्ला आपल्याला कोणत्या दिशेने दिसतोय हे लक्षात ठेवायचंय, तर तेव्हा जर आपण बघितलं तर किल्ला हा आपल्याला डाव्या साईडनं बघायला मिळत होता. परंतु जर कधी आता दरवाजा आला बघितला तर दरवाजा मग सरळ पण ठेवू शकत होते ना, मग त्यांनी उजव्या साईडला का बरं केलाय? तर तुम्हाला सांगतो, सैन्य असो किंवा आपण आता पण बघितलं तर शक्यतो आपण उजव्या हाती असतो, म्हणजे डाव्या हातात तलवार असणार, डाव्या हातामध्ये ढाल असणार आणि उजव्या हातामध्ये तलवार असणार. तर जर कधी कोणताही शत्रू असेल, सैन्य असेल, ते जेव्हा आतमध्ये येणार तर तो असा साईडने येणार. तर साईडने आल्यानंतर त्याचा ह्या साईडला जायचं म्हणजे जो तोल आहे तो त्याचा कुठं कुठे समजा जी ताकद आहे ती हाताची ती कमी होणार.
आणि त्याच ठिकाणी जर कधी सरळ असलं, तो जर ह्या ठिकाणी पडला, तर या हातात जर तलवार आहे तर ती फिरवण्यासाठी त्याला सोपं जाणार. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून ही असली जे दरवाजा आहे ना त्यांच्यावाली बांधणी आपल्याला इथे केली दिसते. आता ह्या साईडला जर बघितलं, जर शत्रू आला समजा आणि बघितलं की किल्ला तर ह्या साईडला दिसतोय आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कुठं कुठे एक दरवाजाचा सारखा प्रकार आपल्याला दिसून येतोय. तर त्यावेळेस कोणी कोणी काय विचार करणार की यार किल्ला जर ह्या साईडला आहे तर मग दरवाजा इकडे तर नाहीये, तर अर्धे सैनिक काही इकडे जाणार, काही इकडे जाणार, म्हणजे सैन्यांचं जे विभाजन आहे, शत्रूचं जे विभाजन आहे ते करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. समजा मग अर्धे सैनिक काय करणार, याला तोडणार, याच्यामध्ये आपला टाइम वेस्ट करणार, एनर्जी वेस्ट करणार आणि हे जेव्हा तोडतील किंवा मग नंतर त्यांना माहिती होईल की हा तर फेक दरवाजा आहे, इथं काही नाही, आपल्याला उजव्या साईडला जायचंय आणि मग ते परत ह्या साईडला चालल्या जाणार. आता इथं आल्यानंतर आपल्याला लगेचच नाही का दुसरा दरवाजा हा बघायला मिळत आहे. आता मित्रांनो थोडक्यामध्ये ह्या दरवाजाची तुम्ही नाही का रचना बघू शकता, इथे एक खातं वगैरे बघू शकता. चला आता आपण आहे ना या थोडंसं पुढे या. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे ना, खरं तर आपण दोघं चालू होतो, अण्णा शिंदे आणि मी चाललो होतो, परंतु आल्यानंतर आपल्याला हे दोन मित्र भेटलेले. तर यांचं बऱ्याचशा टाइमपासून आपल्या सोबत सुद्धा होते. यांच्यावर थोडक्यामध्ये ना आपण नाव जाणून घेऊ. भाऊ तुझं नाव काय? गणेश लंगर. गणेश लंगर या मित्राचं नाव. आणि तुमचं? भरत चव्हाण. भरत चव्हाण. आणि तुम्ही कुठून आले? येवल्यावरनं आले ना? येवल्यावरून. येवल्यावरनं आले आणि इथं आल्याच नंतर त्यांना वाटलं की देवगिरी किल्ल्याला व्हिजिट करावं, तर त्यासाठी प्रामुख्याने इथे आलेलं आहे. तर म्हटलं चला नाही का थोडीशी ओळख यांच्यासोबत करून घेऊया. आता पुढे आल्यानंतर आहे ना ह्या दरवाजाच्या उजव्या साईडला आपल्याला रांजण दिसतोय. मित्रांनो आता हे जर रांजण म्हटलं तर जे पण किल्ल्यावरचे जे किल्लेदार असतील, सैनिक असतील, जे इथं पहारे देणार, बुरुजांवरती पहारे देणार, टेहळणी करणार, तर त्यांच्यासाठी पिण्याची व्यवस्था म्हणून हे इथं आपल्याला रांजण दिसून येतोय. परंतु हाच रांजण कसा शत्रूंसाठी काळ होतो ते आता तुम्ही ऐका. जर समजा कळालं की शत्रू हा इथपर्यंत आलाय किंवा येणार आहे, इथपर्यंत येवस्तोवर तो बराचसा दमणार आहे, हे तर निश्चित आहे. आल्यानंतर तो जेव्हा बघणार की इथं रांजणी पाणी वगैरे आहे आणि हे पाणी पिणार, पण पाणी पिता क्षणी तो 10-15 सेकंदामध्ये किंवा काही काळाने तो मरून जाणार. त्याचं कारण असं, जेव्हा किल्ल्यावरच्या सैन्यांना समजेल की आता शत्रू नाही का इथपर्यंत पोहोचणार आहे किंवा पोहोचलाय, तर त्याच वेळेस ह्या रांजणामध्ये जे पाणी असणार त्याच्यामध्ये विष टाकून दिलं जाणार आणि मग हे असं जीव घेणं शत्रूसाठी होणार आहे.